तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आनंदीतच असणार आणि असेच आनंदी राहा, हसत राहा आणि सर्वांना हसवत राहा। तर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आज आहे व्हॅलेंटाईन डे। तर काहीतरी स्पेशल असं करायचं होतं, पण असं काय स्पेशल होणार नाही, तर म्हणून मी घरच्यांना म्हटलं की मी आज जेवण बनवतो आणि मग व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी चिकन घेऊन आलो आणि काहीतरी वेगळं ट्राय केलंय। तर बघा तुम्ही रेसिपी आणि तुम्ही माझ्यासारखं ट्राय करा, खतरनाक होणार आहे। तर बघा पुढे रेसिपी। बघा मंडळी, सगळ्यात पहिला इथं भात टाकलाय। आता भात शिजेल नाही तर परत तुम्ही म्हणणार की अचानक असा भात कुठून आला। तर आधी सगळ्यात पहिला मी भात शिजून घेतलाय, म्हणजे भात रेडी केलेला आहे। आता पुढे आपण चिकन रेसिपीची तयारी करूया। मंडळी इथे मी घेतले एक 5-6 कांदे घेतले। आता पटापट कांदा कापून घेऊया। तर बारीक असं आपल्याला कांदा पहिला कापून घ्यायला, कारण मी जे बनवणार आहे ते डायरेक्ट चिकन बनवणार, शिजून भिजून घेणार नाही कुकर मध्ये। आता तुम्ही बघा आपली पद्धत एकदम डायरेक्ट चिकन। मग आता पहिला कांदा एकदम बारीक असं कापून घ्यायचा आहे। तर मंडळी छान असं आपला बारीक असा कांदा कापून झालाय। आता याला आपण मस्त तेलात परतून घेऊया। टोप रेडी। आता गॅस मस्त पेटून दाखव तुम्हाला पुढे कसं प्रोसेस। परतून घेऊया। आता मंडळी सगळ्यात आधी ना मी कधी पण कांदा परतताना ना मी त्याच्यामध्ये मीठ टाकतो, कारण मीठ टाकलं ना तर कांद्याला लवकर गळतो। मस्त याला आता भाजून घेतो, मग तुम्हाला देतो। मंडळी माझा कांदा असा मस्त परतून झालाय आणि आता मी डायरेक्ट चिकन तळतो, म्हणून डायरेक्ट चिकन पहिलं टाकलं। आणि चिकन तर मी पावच केलं येते, कारण आम्ही जास्त लोक नाही आहे, त्यामुळे आता या चिकनला मस्त परतून घेतो, शिजून घेतो, मग तुम्हाला भेटतो। म्हणजे आता 50% आपलं चिकन तर शिजलंय, बाकी 50% ते आता पूर्ण जेव्हा आपला मसाला रेडी होईल तेव्हा ते आता यामध्ये टाकले मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट। आता याला पण मस्त परतून घेऊ, एकदम तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं। आता मस्त यात आपण थोडी हळद टाकून घेतली। आता हळदीला मस्त परतून घेऊ। तर मंडळी यामध्ये मस्त लाल तिखट घालते मी, थोडासा 2 चम्मच लाल तिखट घालतो। आता याला मस्त परतून घेतो। आता मंडळी यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलाय, थोडी मस्त परतून घेऊ। तर मंडळी यामध्ये मी टमाट्याची प्युरी करून घेतलेली, आता ती टमाट्याची प्युरी पण टाकली, तिला पण मस्त आता परतून घेऊ आणि व्यवस्थित भाजून घेऊ। मार्केटमधून 10 रुपयाचं दही आणलेलं, आता ते दही पण टाकतो। टमाटा मी एकच टाकला, कारण दही पण टाकली ना आपण, त्यामुळे ते आंबट चिंबट नको लागायला, त्यामुळे दही व्यवस्थित मिक्स करून घेऊया, दही व्यवस्थित। तर मंडळी अशा प्रकारे हा माझा मसाला रेडी झालाय। आता त्याला आपल्या पद्धतीने कोणाला थिक ठेवायचं त्यांनी थिक ठेवा, कोणाला जर असा रस्सा करायचा असेल त्यांनी रस्सा करा पाणी टाकून। आणि असा माझा मस्त चिकन मसाला रेडी झालाय। आता जेवायला बसतो आणि भेटतो नंतर तुम्हाला। जे जेवलोय मंडळी, अरे बाप काय चव झाली होती त्या चिकनची, खतरनाक झटकीपटाचं चिकन बनवलं, पण अशी भारी चव झाली होती त्याची। तुम्हाला जे माझे ब्लॉग पहिल्यापासून बघतात, म्हणजे सगळे ब्लॉग जे बघतात त्यांना माहिती की मला जेवण बनवायला खूप आवडतं आणि असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला मला तर आज खूप इंटरेस्ट आहे। काहीतरी उद्योग मी करत राहतो जेवणाच्या ह्याच्यात, आणि आज पण जे चिकन मसाला झाला होता आयरा खतरनाक असा रट्टा दिला। आता आली झोप। आणि खरंच तुम्ही सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का, आणि जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कशी झाली काय, आणि आत्ताची पण तुम्हाला कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि पुढचा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट।